नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. दापोली शहरापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती चिरा मेडोस रिसॉर्ट आहे. एका वैज्ञानिकाने एक असं रिसॉर्ट केलं आहे की जे इको टुरिझम खऱ्या अर्थाने काय असतं ते आपल्याला दाखवेल. जसं एक कोस्टल ॲरोमा नावाचं त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि या रेस्टॉरंटमध्ये आणि ह्या इको टुरिझमच्या खऱ्या तुम्हाला कल्पना किंवा खरं काय असायला हवं इको टुरिझम हे दाखवणारं एका वैज्ञानिकाचं जे रिसॉर्ट आहे ना, त्या रिसॉर्टमधनं मी तुम्हाला त्यांनी स्वतः इन्व्हेंट केलेल्या काही पदार्थांची आणि अर्थातच कोकणातल्या मूळ मातीतल्या, कारण तुमची मातीबरोबर किती निष्ठा आहे त्यातनंच तर ह्या कल्पना सुचतात, तर त्याची तुम्हाला ओळख करून देणार आहे. माझा प्रयत्न आहे की कोकण घ्या, उत्तर महाराष्ट्र घ्या, मराठवाडा घ्या, विदर्भ घ्या किंवा पश्चिम महाराष्ट्र घ्या, या प्रत्येक ठिकाणची जी स्वतःची खाद्यसंस्कृती आहे त्या खाद्यसंस्कृतीची पण कुठलीही प्रिझर्वेटिव्ह नसलेली अशी पदार्थांची साखळीच तुम्हाला दाखवायची. त्यापैकी एक आहे की वेगळ्याच पद्धतीचा चहा की जो मोगऱ्यापासनं जो जास्वंदापासनं बनवलेला आहे आणि कैरीचं पन्हं तर माहिती आहे आपल्याला, कैरीचं लोणचं, पण कैरीची भाजी आणि मग कोकणातले सगळे नॉनव्हेज पदार्थ ते तुम्हाला मी दाखवणार. चला. करवंदाची चटणी बनवणार. त्यात हे ओलं खोबरं आहे, करवंद आहेत, लसूण आणि मिरची. करवंद आपण चेचून घेतोय. ओलं खोबरं, करवंद, थोडे लसूण, ग्रीनवाली मिरची, लाल तिखट, मीठ, आणि मिक्सरला लाव. करवंद चटणी तयार झाली.
यात काय काय? यात ओलं खोबरं, कच्ची कैरी, लसूण आणि मिरची. थोडं मीठ. साखर. चवीसाठी थोडी साखर. आंब्याची चटणी तयार झाली.